नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच केंद्र पुरस्कृत विविध निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 21 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे। या पत्रकामध्ये प्रलंबित हयात प्रमाणपत्रांबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यात अजूनही मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी बेनिफिशियरी सत्यपान ॲपच्या माध्यमातून आपले हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही। त्यामुळे आता या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या परिपत्रकातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी आपण 21 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या पत्रकाबद्दल माहिती समजून घेऊया। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे। या सूचनेचा उद्देश कोणत्याही योजनेचा नियम बदलणे किंवा नवीन योजना सुरू करणे नाही। या परिपत्रकामध्ये फक्त एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांची प्रक्रिया आता लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। म्हणजेच राज्य शासनाने पाहिले की अजूनही अनेक लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत। त्यामुळे आता सर्व जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अशा लाभार्थ्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे या पत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे परिपत्रक थेट लाभार्थ्यांसाठी नसून लाभार्थ्यांचे प्रलंबित हयात प्रमाणपत्र लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला दिलेले अधिकृत आदेश आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची प्रक्रिया अजून बाकी आहे त्यांच्यावर आता संबंधित कार्यालयाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही सूचना नेमकी कोणत्या लाभार्थ्यांसाठी लागू आहे। या पत्रकात शासनाने काही विशिष्ट योजनांचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे। त्यामुळे जर तुम्ही या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सर्वप्रथम राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन योजनांचा यात समावेश आहे। यासोबतच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यांचाही या पत्रकात उल्लेख करण्यात आला आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जर तुम्ही वृद्धापकाळ पेन्शन, विधवा पेन्शन, दिव्यांग पेन्शन, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेचे लाभार्थी असाल तर हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया तुमच्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे। त्यामुळे या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याने ही माहिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता प्रश्न पडतो की हे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन कसे सादर करायचे। यासाठी शासनाने बेनिफिशियरी सत्यपान ॲप नावाने एक ऑनलाईन प्रणाली तयार केली आहे। या ॲपचा उद्देश असा आहे की लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागू नये। या ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच ऑनलाईन हयात प्रमाणपत्र तयार करता येते आणि ते थेट ऑनलाईन पद्धतीने सादर करता येते। म्हणजेच पूर्वी जशी हयात प्रमाणपत्रांसाठी बँक, पोस्ट ऑफिस किंवा संबंधित कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया होती, ती आता शक्य तितकी ऑनलाईन करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शासनाने हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल करण्यासाठी बेनिफिशियरी सत्यपान ॲप सुरू केले आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना कमी धावपळ करावी लागेल। मित्रांनो, आतापर्यंत आपण केंद्र शासनाच्या योजनांबद्दल पाहिले, पण आता या पत्रकात राज्य पुरस्कृत योजनांबाबतही महत्त्वाचा बदल सांगण्यात आला आहे। पूर्वी काय होत होते, जर एखाद्या लाभार्थ्याला हयात प्रमाणपत्र जमा करायचे असेल तर त्याला बँक, पोस्ट ऑफिस किंवा तहसील कार्यालयात स्वतः जाऊन ते सादर करावे लागत होते। त्यामुळे अनेकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या। मात्र आता या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। म्हणजेच बेनिफिशियरी सत्यपान ॲपच्या माध्यमातूनच
लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन तयार करून सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या बदलाबाबत शासनाने 7 मे 2026 रोजी शासन निर्णय JR जारी करून आधी सूचना दिल्या होत्या आणि आता 21 जुलैच्या या परिपत्रकात त्या निर्णयाची पुन्हा आठवण करून देत आहे। ही ऑनलाईन प्रक्रिया जास्तीत जास्त लाभार्थ्यांसाठी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पूर्वी हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात जावे लागत होते, पण आता तीच प्रक्रिया बेनिफिशरी सत्यपान ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यावर शासन भर देत आहे। मित्रांनो, आता या परिपत्रकातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाभार्थ्यांची आकडेवारी। ही आकडेवारी पाहिल्यानंतर शासनाने हे पत्रक का काढले हे सहज लक्षात येते। या परिपत्रकानुसार राज्य पुरस्कृत योजनांमध्ये एकूण 38,02,663 लाभार्थी आहेत। यापैकी 24,76,047 लाभार्थ्यांनी बेनिफिशरी सत्यपान ॲपच्या माध्यमातून आपले हयात प्रमाणपत्र ऑनलाईन तयार केले आहे, म्हणजेच या लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। पण इथेच एक मोठी बाब समोर येते, अजूनही 13,26,616 लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत। म्हणजेच इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रत्येक 10 लाभार्थ्यांपैकी जवळपास 3-4 लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र अजूनही बाकी आहे। त्यामुळे शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून उर्वरित सर्व लाभार्थ्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत। मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हयात प्रमाणपत्र प्रलंबित असल्यामुळे शासन पुढे काय करणार आहे? या पत्रकानुसार या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा आता वरिष्ठ स्तरावर घेतला जाणार आहे। यासाठी माननीय मुख्य सचिवांच्या स्तरावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित केली जाणार आहे। या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात किती लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र पूर्ण झाले आहे आणि किती लाभार्थ्यांचे अजून बाकी आहे याची माहिती घेतली जाणार आहे। म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात किती प्रलंबित प्रकरणे आहेत आणि ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काय कार्यवाही करावी यावर बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शासन आता या प्रलंबित हयात प्रमाणपत्रांच्या कामावर थेट लक्ष ठेवणार आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार आहे। मित्रांनो, आता या पत्रकामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांना नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत हे सोप्या भाषेत समजून घेऊया। शासनाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सांगितले आहे की ज्या लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र अजून तयार झालेले नाही अशा सर्व लाभार्थ्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। यासाठी बेनिफिशरी सत्यपान ॲपच्या माध्यमातून प्रलंबित असलेले हयात प्रमाणपत्र तयार करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर लक्ष देऊन ज्या लाभार्थ्यांची प्रक्रिया बाकी आहे त्यांना मदत करून हयात प्रमाणपत्र पूर्ण करून घ्यायचे आहे। या संदर्भातील सूचना सचिव महाराष्ट्र शासन विवेक शिंदे यांच्या माध्यमातून संबंधित प्रशासनाला देण्यात आल्याचे या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागांनी हयात प्रमाणपत्रांची संख्या कमी करण्यासाठी तातडीने कार्यवाही करायची आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाभार्थ्यांनी आता नेमकं काय करायचे? जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा इतर संबंधित योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचे हयात प्रमाणपत्र अजून तयार झालेले नसेल तर ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे। तसेच तुमच्या घरातील किंवा ओळखीतील कोणाचा हयात प्रमाणपत्राचा विषय अजून बाकी असेल तर त्यांनाही याबाबत माहिती द्या, कारण अनेक लाभार्थ्यांना या ऑनलाईन प्रक्रियेची माहिती नसू शकते। जर तुम्हाला बेनिफिशरी सत्यपान ॲपच्या माध्यमातून हयात प्रमाणपत्र तयार करणे अवघड वाटत असेल किंवा ही प्रक्रिया कशी करायची हे समजत नसेल तर तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुमचे हयात प्रमाणपत्र प्रलंबित असेल तर उशीर न करता ते पूर्ण करून घ्या आणि काही अडचण असल्यास तहसील कार्यालयाची मदत घ्या। मित्रांनो, तर आजच्या या संपूर्ण माहितीत आपण पाहिले की 21 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून
एक महत्त्वाचे पत्रक जारी करण्यात आले आहे। या परिपत्रकामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व राज्य व केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांमधील प्रलंबित हयात प्रमाणपत्रांबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शासनाने हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया सोपे करण्यासाठी बेनिफिशरी सत्यपान ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्र तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मात्र अजूनही राज्यातील 13,26,616 लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र प्रलंबित असल्याची माहिती या परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे। त्यामुळे ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच या संपूर्ण कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर जिल्हा अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात येणार असल्याचे या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे जर तुमचे हयात प्रमाणपत्र अजून तयार झालेले नसेल, याकडे दुर्लक्ष करू नका। संबंधित प्रक्रिया समजून घेऊन ती पूर्ण करून घ्या। तसेच तुमच्या ओळखीतील कोणाचा हा विषय बाकी असेल तर त्यांनाही याबाबत माहिती द्या। मित्रांनो, अशाच शासनाच्या योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचू शकते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।